नर्मदे हर. आज 13 तारीख 5वा दिवस आणि आता आम्ही निघालेलो आहे. सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आज आम्ही 30 किलोमीटर चालण्याचा मानस केलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माती माऊलीच्या प्रेक्षकांना नर्मदे हर. आज दिनांक 13/11/2025 भूतेश्वर महादेव मंदिर मौनीबाबा आश्रम इथून आम्ही आता निघालेलो आहोत आणि आज दिवसभराचा प्रवास जवळजवळ 30 किलोमीटर करण्याचा मानस आहे. पाहू मैया किती चालवते. आपण हा व्हिडिओ पुढे पाहत राहा. आपल्याला संपूर्ण दिवसाची जर्नी कशी असणार आहे हे मी निश्चित दाखवण्याचा प्रयत्न करील. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण जास्तीत जास्त नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आता काही ठिकाणी किनाऱ्यांवरून चालणे शक्य नसतं. त्यामुळे तर आपण हायवेला आलेलो आहोत. हा कुठला हायवे आहे हे मी पुढे माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगतोच, परंतु आता आपण हायवेला आलेलो आहोत. 7:30 वाजत आलेले आहेत. नर्मदे हर. आणि एक इथं मंदिर लागलेलं आहे जिथं चाय प्रसादी मिळत आहे आणि आलेल्या परिक्रमावासींच्या थांबण्याची सोय केलेली आहे. इथं बसण्यासाठी आसन लावलेले आहेत आणि चहा देतात. बिलट देव मंदिर अकबरपुरा असं या ठिकाणाचं नाव आहे. बिलट देव म्हणजेच नागदेवता, नागदेवतेचं मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमा मार्गावर एक अशी पाटी दिसली ती पाहून खूप आनंद झाला. सद्गुरू जोग महाराज देवाची आळंदी अन्नपूर्णा आश्रम खलबुजुर्ग सेवक कुणाल पाटील. मोबाईल नंबर आहे 7058 51 51 27. कदाचित हे पुढे जाऊन वारकऱ्यांना सेवा देत असतील, म्हणून या नंबरवर जर फोनपे असेल तर आपण नर्मदा परिक्रमावासियांसाठी ज्यांना छत्र चालतं त्याच्यामध्ये दान देऊ शकता. पहा मोबाईल नंबर परत एकदा सांगतो 7058 51 51 27. 1 रुपयापासून 1 लाख 1 कोटीपर्यंत आपण निश्चितपणाने दान देऊ शकतो. हे जे महाराज असतील कोणी कुणाल पाटील, खूप मोठं काम यांच्या हातून घडतंय. ते आपणा सर्वांना विनंती आहे. मी आश्रमातच जाईलच 2 किलोमीटर पुढे त्याची व्हिडिओ बनवेल, परंतु जर आपल्याला शक्य असेल तर आपण त्या संबंधित नंबरवर फोनपे करा. नर्मदे हर. आणि आता मी खलबुजुर्ग नावाच्या गावामध्ये आलेलो आहोत. नर्मदे हर. जागोजागी अशा पाट्या लावलेल्या असतात परिक्रमा मार्ग. नर्मदे हर. अशा समोर आपण ज्या पाहतो अशा पाट्या लावलेल्या असतात जेणेकरून आपल्याला समजतं कोणत्या मार्गाने जायचे. नर्मदे हर. हे खलबुजुर्ग नावाचं गाव आहे आणि त्या गावातून आपण आता चाललेलो आहोत. नर्मदे हर. हे लागलं आता खलखुर्द. पाठीमागं गेलं खलबुजुर्ग. जिल्हा खरगोण, जिल्हा तालुका आहे कसरावद आहे. नर्मदे हर. खलबुजुर्ग
आणि खलखुर्दमध्ये आपण आता आलेलो आहोत. खलखुर्द. आणि इकडे एक मोठं मंदिर आहे, नर्मदे हार. छानसं मोठं मंदिर आहे आणि ह्या मंदिरापाशी नर्मदे हार, नर्मदे हार का नर्मदे हार. ये जो मैया है, 3 मैया मिला के बाल भोग दे रही है. सुबह सुबह बाल भोग मिल रहा है यहाँ पे. तीनों मैया की कृपा है परिक्रमा वासियों के लिए. बाल भोग सुबह सुबह बाल भोग दे रही है. नर्मदे यार मैया. नाश्ता त्याला म्हणतात. हर माई ऐसे ऐसे गांव लगते हैं परिक्रमा मार्ग में, जहाँ पर खूब सेवा होती है. परिक्रमा वासियों के लिए खूप सेवा करते हैं लोक. जसं आपल्या वारीमध्ये प्रत्येक गावात गेला की काही ना दान पुण्य सुरू असतं, तसं इकडं परिक्रमा वासी आले की त्यांना सेवा देण्याचं काम सुरू असतं. ते हर आपल्याकडं ज्याप्रमाणे धनगर लोक घोडे ठेवतात त्याप्रमाणे मला दिसत असेल इथे समोर उंट आहे. इथले जे धनगर लोक आहेत त्यांच्याकडं अशा प्रकारचे उंट पाहायला मिळतात. उंट चरतो इथं. आणि एक मोकळा उंट मी आता पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहतोय. मोकळा येतो. नर्मदे हर. आणि धनगरांचा वाडा इथून आपल्याला दिसत असेल. त्या तिकडं वाडा आहे आणि बकरवरड्याचा आवाज येतोय. आणि ही आपल्या गावाकडं असते तशी पांदी. नर्मदे हर, नर्मदे हार. आता पहा इकडे एक रस्ता गेलाय, इकडे एक रस्ता गेलाय. तर नेमका आपला रस्ता कोणता हे समजायला काही मार्ग नाही. पण आपण ही जी एक भगव्या कपड्याची खूण आहे त्यानुसार हा रस्ता आपला असेल असं गृहीत धरून चालायला लागणार. आता नर्मदे हर. नर्मदे हर. पाय तर इतका फसवा रस्ता आहे. आता इथं एक बोर्ड लावलाय मा नर्मदा का रस्ता, आणि डांबरी रस्ता आहे, आपला कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आणि माणूस कुणी असा इकडं जाऊ शकतो. परंतु इथं ज्या खुणा आहेत त्या खुणांवरून कळते की हा रस्ता इथून जाणार आहे. मी आता पुढे गेलो असतो परंतु खुणा पाहून मी आता या रस्त्याने निघालेलो आहे. थोडंसं जंगलासारखा भाग लागलेला आहे. नर्मदा मैयाची कृपा आहे म्हणून चाललंय. सकाळचे 9:30 वाजत आलेले आहेत आणि मी आत्तापर्यंत माझ्या मते 10-12 किलोमीटर चालून झालेलं आहे माझं. मी सकाळी 6:30 निघालो होतो. 9:30 वाजलेत. 12 किलोमीटर मी चालून आलेलो आहे. आणि आता हा असा जंगल मार्ग लागलेला आहे. चिंचणी नावाचं गाव पुढे आहे, तिथं आश्रम आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आता मी कोठरा गावापाशी आहे
आणि कोठरा गावातून चिंचणी गाव साधारणपणे 3 किलोमीटर आहे. म्हणजे सकाळच्या जेवणाच्या अगोदर साधारणतः 15 किलोमीटर चालण्याचा मानस होता. त्याप्रमाणे चिंचणीमध्ये जर मी पोचलो तर 15 किलोमीटर झालं असं समजायचं. नर्मदे हर, नर्मदे हर. आता मी पोचलोय चिंचली या गावात. चिचली आणि तिकडचं हे मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आता आश्रमाकडे मी सकाळच्या जेवणासाठी महाप्रसादासाठी चाललेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. चिचलीवरूनही एकदम छोट्याशा खेड्यामध्ये नर्मदा तटावर आता आपण यायला आहोत. आणि 10:30 वाजलेले आहेत. साधारण आपण 19 किलोमीटर चाललेलो आहोत. नर्मदे यार माई. आणि एकदमच छोटंसं खेळ आहे. इथं भोजन प्रसादीची व्यवस्था आहे. चिचलीमध्ये भोजन प्रसादीची व्यवस्था आहे असं कळलं होतं, पण तिथूनही मी 1.5 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आणि तिकडे भोजन प्रसादीची व्यवस्था आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता 10:30 वाजता आम्ही म्हणजे मी आता एकटाच आहे. मी आश्रमामध्ये पोचतोय. बहुतेक आता इथं आश्रम असेल असं अंदाज आहे. अजूनही काही दिसत नाही. 10:30 वाजलेत आणि 6:30ला निघालो. 10:30 वाजेपर्यंत मी चालतोय. कुठल्या तरी धरणाचं बॅकवॉटर दिसतंय की नर्मदा माई आहे. आणि ह्या बॅकवॉटरमुळं अनेक वेळा खूप लांबून प्रवास करायला लागतो. कारण बॅकवॉटरमुळं काही गावं पुनर्वसन झालेलं आहे काही गावांचं. आणि मग जुन्या गावाच्या ठिकाणी जी काही पाण्यात गेलीत आणि जी काठावर राहिलीत तीच गावं शिल्लक आहेत. लोकसंख्या त्या मानाने कमी असते किंवा खूप नगण्य लोकसंख्या असते. आणि मग अशा वेळेस परिक्रमावासियांची सेवा करणे हे तितकंसं सोपं कार्य नाही. कारण रोजचे नाही म्हणलं तरी 100-50 असे परिक्रमावासी येतात. तर मग ते शक्य होत नाही.